प्रिय प्रेक्षक जन हो, जय भीम। दीपस्तंभासारखे मार्गदर्शक व मृतांमध्ये चेतना जागृत व्हावी इतके प्रेरणादायी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षमय जीवन व चिरस्थायी युगप्रवर्तक कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने भीमपर्व या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे। भीमपर्व ही व्यावसायिक निर्मिती नाही, हा सामाजिक प्रकल्प आहे। निर्मिती खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त काम मी स्वतः घरीच केले आहे, त्यामुळे काही त्रुटी राहून गेल्या असतील तरी जाणकार प्रेक्षक मोठ्या मनाने माझ्या प्रामाणिक प्रयत्नांचा स्वीकार करतील अशी आशा आहे। याचे शब्दांकन आणि स्वरांकनही माझेच आहे। कल्पना चित्रे भीमराव गाडेकर यांनी काढली असून संगीत संयोजन सुमित दांडगे यांनी केले आहे व शीर्षक गीत कला शिक्षक कैलास जुने यांनी गायले आहे। हा प्रकल्प करताना माझ्या मित्रांनी मला आर्थिक पाठबळ दिले, तसेच अनेक व्यक्तींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली आहे। मी निर्माता डॉक्टर कैलास मुखर्जी जुने त्या सर्वांचा शतशः आभारी आहे। युगपुरुषाच्या संघर्षाची, युगपुरुषाच्या संघर्षाची ही कहाणी भीमपर्व, 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 भीमपर्व। त्याने ते जाळल्या नभाची, त्याने ते जाळल्या नभाची ही कहाणी भीमपर्व, 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 भीमपर्व। तिमिरातून मुक्तीच्या वाटांची निशाणी भीमपर्व, तिमिरातून मुक्तीच्या वाटांची निशाणी भीमपर्व, 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 भीमपर्व। डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जन्म एका सैनिकी परिवारात सुभेदार रामजी सकपाळ व भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला। त्यावेळी सुभेदार रामजींची नोकरी इंदोरजवळ महू येथे होती। महू ही इंग्रजी सेनेची छावणी होती, मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर। त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव आंबडवे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक छोटेसे गाव। परंतु त्यांचे आजोबा मालोजीराव तसेच वडील रामजीही सैन्यात असल्याने या गावाशी त्यांचा संबंध आला नाही।
त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ अत्यंत धार्मिक, उद्योगी आणि कष्टाळू होते. ते साधे सैनिक म्हणून नोकरीला लागले व आपल्या योग्यतेने सुभेदार पदापर्यंत पोहोचले. ते नॉर्मलची म्हणजे आताची मॅट्रिकची परीक्षा पास होते. अनेक वर्षे ते मिलिटरी शाळेत मुख्याध्यापक होते. कबीराचे दोहे, तुकारामाचे आणि चोखोबाचे अभंग त्यांना पाठ होते. त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. त्यांच्या मातेचे नाव होते भीमाबाई. भीमाबाईचे वडील तसेच 6 काका सैन्यात सुभेदार मेजर होते आणि मुरबाडकर नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे कुटुंब शिकलेले तसेच नोकरीमुळे सुखी होते. भीमाबाईचा रंग गोरा, डोळे मोठे आणि केस कुरळे होते. त्यांचा स्वभाव करारी आणि स्वाभिमानी होता. अशा सुशील कुटुंबात 14 एप्रिल 1891 रोजी भीमरावांचा जन्म झाला. भीमराव त्यांच्या आईवडिलांचे 14वे अपत्य होते, परंतु त्यापैकी केवळ 7च वाचले. बाळाराम, गंगा, मंजुळा, रमा, आनंदराव, तुळसा आणि भीम. भीम सर्वात छोटा असल्याने सर्वजण त्याचे लाड करीत आणि प्रेमाने भिवा म्हणत असत. भिवा आपल्या आईला बै म्हणत असे. 1894 मध्ये रामजी सुभेदार निवृत्त झाले आणि कॅम्प दापोलीला येऊन राहू लागले. तिथे सैन्यातील अनेक निवृत्त महार स्थायिक झाले होते, परंतु तेथील निवृत्त महारांचे हेवे दावे व आध्यात्मिक वाद याचा त्यांना लवकरच उभा आला. थोड्याच प्रयत्नांनी त्यांना साताऱ्याच्या PWD विभागात स्टोअर कीपरची नोकरी मिळाली आणि अशा प्रकारे ते साताऱ्याला आले. साताऱ्याच्या लष्करी छावणीत 10-12 कोकणी महार कुटुंबांच्या सहवासात भिवाचे बालपण आकारास आले. भिवा अतिशय खोडकर होता. शेजारच्या वडाच्या झाडावर सूरपारंब्या खेळणे, दंगामस्ती करणे नित्याचे होते. भिवा 6 वर्षांचा होता तेव्हा भीमाबाईचे निधन झाले. यानंतर सुभेदार रामजींची बहीण मीराबाईने भिवाचा सांभाळ केला. ती अपंग असल्याने रामजींकडेच राहत असे. भिवाचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या मिलिटरी शाळेत झाले. सुभेदार रामजींनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते, म्हणून मुलांच्या शिक्षणाकडे ते स्वतः लक्ष देत. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना भजन, अभंग, दोहे पाठ करून रोज संध्याकाळी म्हणायला लावीत. तसेच त्यांना रामायण आणि महाभारतातील स्फूर्तिदायी गोष्टी देखील सांगायचे. अशातच गोरेगावला दुष्काळी कामावरच्या मजुरांचा पगार वाटप करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यामुळे त्यांना गोरेगावला जावे लागले. म्हणून मुलांच्या देखभालीसाठी त्यांनी जिजाबाई नावाच्या विधवेशी दुसरे लग्न केले. लहानग्या भिवाला मात्र ते आवडले नाही. तिने आपल्या बयेचे दागिने घातलेले पाहून त्याला रडू यायचे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर रामजींनी भिवाचे नाव सातारा हायस्कूलमध्ये दाखल केले. भिवाला अस्पृश्यतेची जाणीव येथेच झाली. त्याला शाळेत वेगळे बसावे लागे. सर्व विद्यार्थ्यांसोबत तो खेळू शकत नसे. जर कोणी नळाहून पाणी दिले नाही तर भिवाला तहानलेलेच राहावे लागे, कारण त्याला शाळेच्या नळाला स्पर्श करायला मनाई होती. एकदा नळाचे पाणी स्वतःच्या हाताने पिल्यामुळे त्याला काळे निळे होईस्तोवर मारही खावा लागला होता. भिवाला संस्कृत शिकायची इच्छा होती, परंतु संस्कृतच्या शिक्षकांनी अस्पृश्य विद्यार्थ्याला संस्कृत शिकवायला नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने त्याला पर्शियन घ्यावे लागले. एकदा सुटीमध्ये भिवा, आनंदराव आणि पुतण्या साताऱ्याहून आगगाडीने गोरेगावला वडिलांकडे निघाले. आपल्या येण्याची खबर त्यांनी वडिलांना अगोदरच पत्राद्वारे दिली होती. गोरेगावसाठी मसूर स्टेशनवर उतरून ते वडिलांची वाट पाहू लागले, पण ते पत्र त्यांना मिळालेच नव्हते. कोणीच गाडीवान अस्पृश्य मुलांना गोरेगावला घेऊन जायला तयार नव्हता. शेवटी संध्याकाळी एक गाडीवान तयार झाला, पण दुप्पट भाडे घेऊन आणि या अटीवर की तो पायीच चालेल, अस्पृश्य मुलांची गाडी चालवणार नाही. मोठा असल्याने आनंदरावाने गाडी चालवली, पण जेव्हा अंधार झाला गाडीवान गाडीत येऊन बसला व गाडी चालवू लागला. तिन्ही लहान मुले तहान भुकेने व्याकुळ झाली होती. एका घाण पाण्याच्या नाल्याजवळ गाडी थांबवून गाडीवानाने त्यांना सोबतची भाकरी खायला सांगितली. मुलांनी ते घाण पाणी पिलेच नाही. मध्यरात्री एका नाक्यावर गाडी थांबवून त्यांनी मुक्काम केला. तहानलेल्या मुलांनी नाक्यावरच्या माणसाला पाणी मागितले, तेव्हा त्याने दूर टेकडीकडे निर्देश केला. दुसऱ्या दिवशी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत ते गोरेगावला पोहोचले. 9 वर्षाच्या कोवळ्या भीमाच्या मनावर या अनुभवाच्या कटू स्मृती कायमच्या कोरल्या गेल्या.
अस्पृश्यतेच्या अशा घावांसोबत शाळेत भिवाला प्रेमाचा ओलावाही मिळाला. कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे शिक्षक आपल्या घरून डबा बांधून आणीत आणि त्यातला काही भिवाला देत कसले दुरूनच हातावर फेकत. केवळ उच्चारायला कठीण जाते म्हणून त्यांनी शाळेच्या पटावर आपल्या आंबेडकर नावही भिवाच्या आंबडवेकर या आडनावाच्या जागी लावून दिले. एकदा पावसाळ्याच्या दिवसात भिवा भिजतच शाळेत गेला. पेंडसे गुरुजींनी भिवाला आपल्या मुलासोबत घरी पाठवले. त्याचे ओले कपडे उतरवून आंघोळीला गरम पाणी आणि नेसायला कोरडी लंगोटी देऊवली. या महत्त्वाच्या वागणुकीने भिवाच्या मनामध्ये त्यांच्याप्रती ओलावा निर्माण झाला. 1904 साली भीमराव 8वी पास झाले. त्यांच्या वडिलांचे गोरेगावचे कामही संपले होते. मुलांच्या शिक्षणासाठी रामजी कुटुंबाला घेऊन मुंबईला आले आणि परळ येथील डबक चाळीमध्ये राहू लागले. तिथे जवळपास सर्वच महार लोक राहत होते. भीमरावांचे नाव रामजींनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घातले. भीमरावही अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले. पण एल्फिन्स्टन हायस्कूलमध्येही अस्पृश्यतेने त्यांचा पिच्छा सोडला नाही. एकदा त्यांचे शिक्षक नाम जोशी यांनी त्यांना फळ्यावर गणित सोडवण्यासाठी बोलावले तेव्हा विद्यार्थ्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. कारण त्यांचे जेवणाचे डबे फळ्याजवळ होते आणि भीमरावांच्या तेथे जाण्याने त्यांना आपले डबे विटाळण्याची भीती वाटत होती. भीमरावांच्या अभ्यासाकडे रामजींचे बारीक लक्ष होते. त्यांनी भीमरावांकडून तरखडकरांची इंग्रजी भाषांतरमाला आणि हार्वर्डचे इंग्लिश रीडर चांगले घोटून घेतले. तसेच त्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातील सर्व गणिते एका वहीमध्ये सोडवून ठेवली होती. इतकेच नाही तर ते स्वतः रात्री 2-2:30 वाजेपर्यंत जागत व भीमरावांना अभ्यासासाठी उठवत आणि नंतर झोपी जात. घासलेटच्या मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशात भीमराव सकाळपर्यंत अभ्यास करत असे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचन करण्यासाठी ते चर्नी रोड गार्डनमध्ये बसत असत. येथेच त्यांची ओळख केळुस्कर गुरुजींशी झाली. ते प्रसिद्ध मराठी साहित्यिक तसेच विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. रामजींची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही ते भीमरावांना हवी ती पुस्तके आणून देत. भलेही त्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागे, सामान गहाण ठेवावे लागे. इतकेच नाही तर कधीकधी त्यांना आपल्या विवाहित मुलींचे दागिने सावकाराकडे गहाण ठेवावे लागत. तरीही भीमरावांच्या अभ्यासाकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांची मेहनत फळाला आली. 1907 मध्ये भीमराव 10वी पास झाले. एका अस्पृश्याच्या मुलाने मॅट्रिक पास करणे त्या काळी अकल्पित घटना होती. डबक चाळीतल्या अस्पृश्यांनी भीमरावांच्या सत्काराचे आयोजन केले. प्रसिद्ध समाजसुधारक राव बहादूर सीताराम केशव बोले यांना अध्यक्ष बनविण्यात आले. केळुस्कर गुरुजींनाही बोलवण्यात आले. त्यांनी भीमरावांना स्वरचित मराठी पुस्तक गौतम बुद्धाचे चरित्र भेट दिले. सर्वांनी भीमरावांची प्रशंसा केली. रामजींचा ऊर अभिमानाने भरून आला. ते भीमरावांना अजून शिकवू इच्छित होते म्हणून त्यांनी भीमरावांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल केले. त्यावेळच्या प्रथेनुसार रामजींनी भीमरावांसाठी मुलगी पसंत केली. रामीबाई वनंद गावच्या भिकू व रुक्मिणी दुत्रे यांची कन्या. लहानपणीच आईवडील निवर्तल्यामुळे ती मुंबईत मामाकडे राहत असे. त्यांचे लग्न झाले भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये. रात्री दुकाने बंद झाल्यानंतर वऱ्हाड तिथे पोहोचले आणि सकाळी दुकाने उघडण्यापूर्वी लग्नविधी उरकला. तेव्हा भीमराव 17 वर्षांचे होते आणि रामीबाई 9 वर्षांच्या व ते वर्ष होते 1908. लग्नानंतर रामीबाईचे नाव रमाबाई ठेवण्यात आले. रामजींना 50 रुपये पेन्शन मिळेल. तेवढ्यात घरखर्च भागणे कठीण. त्यात भीमरावांच्या वाचनासाठी अधूनमधून पुस्तकांची खरेदी. त्यामुळे रामजींची आर्थिक परिस्थिती आता खूपच खालावली. अशा परिस्थितीत केळुस्कर गुरुजींनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांकडून महिन्याला 20 रुपयांची स्कॉलरशिप भीमरावांना मिळवून दिली. इतकी आर्थिक मदत मिळताच रामजींनी भीमरावांच्या अभ्यासासाठी जवळच्याच इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट चाळीमध्ये 2 रूम किरायाने घेतल्या. 1912 साली भीमराव BA पास झाले. याच वर्षी रमाबाई भीमरावांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले. सुभेदार रामजींना वाटे भीमाने अजून शिकावे, परंतु घरची नाजूक परिस्थिती पाहून भीमरावांनी बडोद्याच्या महाराजांना नोकरीकरिता अर्ज दिला आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध जानेवारी 1913 मध्ये ते बडोदा सैन्यात लेफ्टनंट बनले. बडोद्याला राहण्याची व्यवस्था नव्हती. काही दिवस ते महारवाड्यात थांबले. नंतर आर्य समाज मंदिरात झोपायला जाऊ लागले. बडोद्याला जाऊन 10-12 दिवसच झाले होते. अचानक त्यांना वडील आजारी असल्याची तार मिळाली.
ते तात्काळ रेल्वेने निघाले. घरी येऊन पाहतात तो वडील मरणास आला. भीमाने काव फोडला. बाबा, मी आलोय. भीमाचा आवाज ऐकून रामजींनी डोळे उघडले. आपला थरथरता हात प्रेमाने भीमाच्या पाठीवर फिरवला आणि डोळे बंद केले. ते कायमचे. तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1913. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता भीमरावावर होती. पण परत बडोद्याला जायची त्यांची इच्छा नव्हती. अशात त्यांना एक सुवर्ण संधी मिळाली, जिच्याद्वारे ते आपल्या वडिलांचे स्वप्न साकारू शकणार होते. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज 4 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवणार होते. केळुस्कर गुरुजींसोबत ते महाराजांना त्यांच्या मुंबईच्या महालात भेटले. महाराजांनी त्यांना परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. 4 जून 1913 रोजी त्यांनी बडोदा सरकारच्या शिक्षण उपमंत्र्यासमोर करारपत्रावर सही केली, ज्यानुसार त्यांना शिक्षण संपल्यावर बडोदा सरकारची 10 वर्षे नोकरी करायची होती. दिनांक 5 जुलै 1913. मी त्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होतो, जेव्हा गुलाम भारतातला एक निर्धन अस्पृश्य युवक जगातल्या एका मोठ्या विद्यापीठात शिकण्यासाठी अमेरिकेला चालला होता. जेव्हा इंग्रजांनी अस्पृश्यांची सैन्यात भरती बंद केली होती व अस्पृश्यतेमुळे अस्पृश्यांचे शिक्षण घेणे महाकठीण होते. वडिलांचे छत्र त्याच्या डोक्यावरून हरवलेले व घरी लक्ष द्यायलाही कुणी नव्हते. जेव्हा अस्पृश्यांना पाण्यासाठीही याचना करावी लागत असे, तेव्हा 22 वर्षांचे भीमराव समुद्रांना ओलांडीत अमेरिकेला निघाले होते. खरोखरीच ही एक अकल्पित आणि अलौकिक घटना होती. असेल का तेथेही अस्पृश्यता? करू शकेन मी वडिलांचे स्वप्न साकार? त्यांच्या मनातल्या लाटा जणू समुद्राच्या लाटांशी स्पर्धा करीत होत्या. भीमराव जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात न्यूयॉर्कला पोहोचले व लगेच कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. अमेरिकेत लोकांच्या वागणुकीतला फरक त्यांना जाणवला. तिथे ते अस्पृश्य नव्हते. सर्व विद्यार्थ्यांसोबत ते चालू बोलू फिरू जेवू शकत होते. पण या स्वातंत्र्याच्या वातावरणामुळे भीमराव आपल्या ध्येयापासून हटले नाहीत. दारू, सिगरेट, चित्रपट, सहल यापासून ते दूरच राहिले. जवळ पैसा नव्हताच. शिष्यवृत्तीतून वाचवून पत्नीला घरखर्चासाठी काही पैसे ते पाठवत. सपाटून भूक लागल्यावरही $1.10 खर्च करून 1 कप कॉफी, 2 केक, 1 बशी मासे किंवा मांस एवढ्यावरच ते भागून घेत. शेक्सपियरच्या नाटकातील वचन, प्रत्येक माणसाच्या जीवनात जेव्हा संधीची लाट येते तेव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्याने केला तर त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते, त्यांना भावले होते. या मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करीत त्यांनी प्रत्येक क्षण आणि धनाचा प्रत्येक कण अभ्यासासाठीच लावला. अमेरिकेत लाला लजपतरायांनी त्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, परंतु भीमरावांनी त्यांना नम्र नकार दिला. त्यांच्यासाठी त्यावेळी अभ्यास जास्त महत्त्वाचा होता, कारण बडोद्याच्या महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती अभ्यासासाठीच दिली होती. भीमराव 3 वर्ष अमेरिकेत राहिले. तिथे त्यांनी इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. MA आणि PhD साठी त्यांनी निवडलेले विषय भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित होते. तसेच अमेरिकेत असतानाही भारतात घडणाऱ्या घटनांवर, विशेष करून अस्पृश्यांच्या चळवळीवर त्यांचे बारीक लक्ष होते. अमेरिकेतला अभ्यास संपून ते लगेच इंग्लंडला गेले व तेथे त्यांनी कायदा आणि राजकीय अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी ग्रेज इन व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थांमध्ये प्रवेश घेतला. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या अर्थशास्त्रातील त्यांच्या उच्च पदव्यामुळे लंडन विद्यापीठाने त्यांना BScच्या परीक्षेत सूट देऊन सरळ MScला प्रवेश दिला. त्यांनी वेगवेगळ्या लायब्ररीत जाऊन अभ्यासाला सुरुवातही केली, पण लवकरच त्यांना बडोद्याच्या दिवाणाचे पत्र मिळाले की शिष्यवृत्तीचा कालावधी संपला, परत या व नोकरी करा. लंडन विद्यापीठामध्ये 4 वर्षाच्या आत परत येऊन राहिलेला अभ्यास पूर्ण करण्याची परवानगी मिळवून ते परत निघाले. तेव्हा पहिले महायुद्ध सुरू होते. एका बॉम्ब हल्ल्यात मालवाहू जहाजासोबत त्यांची पुस्तके बुडाली, मात्र ते मुंबईला सुखरूप पोहोचले. तो दिवस होता 21 ऑगस्ट 1917. शिष्यवृत्तीच्या करारानुसार त्यांना 10 वर्ष बडोदा सरकारची नोकरी करायची होती. त्यासाठी ते बडोद्याला गेले.
महाराजांनी त्यांना मिलिटरी सेक्रेटरी नियुक्त केले. पगार होता महिन्याला 125 रुपये, परंतु तेथे राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यांनी लॉज, सराय, हॉस्टेल, रूम शोधण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु अस्पृश्य जातीचे नाव निघताच त्यांना हाकलून लावले जाई. शेवटी एका पारशी खानावळीत जहांगीरभाई धनजीबाई हॉटेलवालामध्ये मालकाच्या संमतीने एक खोटे पारसी नाव येदलजी सोराबजी लिहून ते राहू लागले. ती जागा एक अंधार कोठडीच होती. झोपायला एक पलंग, एक घासलेटचा मिनमिनता दिवा व पाण्यासाठी बाथरूममध्ये एक तोटी, आजूबाजूला जुने तुटलेले फर्निचर. त्या गरीब हॉटेलाची मालकीन जेवण वर आणून देत असे. रोज 18 ते 21 तास अभ्यास करणाऱ्या ज्ञानयोग्याला यापेक्षा दुसरी शिक्षा काय असू शकणार होती. महाराजांनी एका अस्पृश्याला ऑफिसर बनवले, त्यामुळे तेथे काम करणारे अधिकारी, कारकून, चपराशी स्वतःचा अपमान समजू लागले. चपराशी कार्यालयीन कामाचे कागद फायली दुरूनच टेबलावर फेकत. सर्वांसाठी असलेले पिण्याचे पाणीही त्यांना पिऊ देत नसत. इतकेच काय, अधिकाऱ्यांसाठी असलेल्या क्लबमध्येही त्यांना एका कोपऱ्यात बसायला सांगण्यात आले आणि ही अटही टाकण्यात आली की एका मुस्लिम शिपायाशिवाय कोणी त्यांना चहा नाश्ता देणार नाही. विदेशात समतेचा अनुभव घेऊन आलेल्या डॉक्टर आंबेडकरांना हे कसे शक्य होणार. ते महाराजांना भेटले, अर्ज दिला, पण काही फरक पडला नाही. त्यामुळे आपले काम संपून ते बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तके वाचित बसत असत. काही दिवस निभावून गेले, पण थोड्याच दिवसात इतर पारशांना याची खबर लागली आणि ते लाठ्या काठ्या घेऊन खानावळीत आले आणि डॉक्टर आंबेडकरांना रागाने म्हणाले, खोटं नाव लिहून इथे राहण्याची तुमची हिंमत कशी झाली. ही सराय ताबडतोब सोडून जा, नाहीतर. मोठ्या संयमाने डॉक्टर आंबेडकरांनी 8 तासांचा अवधी मागून घेतला. कोणीही हिंदू किंवा मुसलमान त्यांना राहायला जागा देण्यास तयार नव्हते. ते महाराजांना भेटले. महाराजांनी दिवानाला सांगितले. दिवानानेही असमर्थता दर्शविली. आश्रयासाठी दिवसभर उपाशी पोटी फिरून शेवटी ते रेल्वे स्टेशनजवळ आले आणि एका झाडाखाली बसून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काय करणार, विषण्ण अवस्थेत ते नोव्हेंबरमध्ये मुंबईला परत आले आणि तेव्हाच शपथ घेतली, ज्या समाजात माझा जन्म झाला आहे त्याच्या गुलामगिरीच्या बेड्या मी तोडू शकलो नाही तर स्वतःला गोळ्या घालून हे जीवन संपवून टाकीन. ते मुंबईला परत आले, पण प्रश्न संपले नव्हते. घरखर्च कसा चालवायचा हा प्रश्न होता. नोकरीच्या शोधात रोज सकाळी 1 कप चहा पिऊन ते घराच्या बाहेर पडत. दिवसभर फिरून थकल्यावर संध्याकाळी घरी येत, पण ना सरकारी नोकरी मिळाली ना खाजगी कंपनीत. नोव्हेंबरमध्ये आणखीही घटना घडल्या. त्यांची सावत्र आई जिजाबाईची निधन झाले. भाऊ आनंदराव मूळव्याधीने आजारी होते. औषधोपचारासाठी ते त्यांच्या सासूरवाडीत गोमिटगावला गेले होते. तेथेच तेही वारले. आनंदरावांचा भीमरावांना मोठाच आधार होता. अशा परिस्थितीत रमाबाईंनी त्यांना पूर्ण साथ दिली. हळूहळू परिस्थिती बदलली. मित्र नवल बतैनाच्या ओळखीने त्यांना 2 शिकवण्या मिळाल्या. त्याचे दरमहा 100 रुपये मिळू लागले. त्यांनी शेअर मार्केटला सल्ला देणारी एक कंपनी स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझर्स काढली. सर्व सुरळीत सुरू झाले. पण जेव्हा व्यापाऱ्यांना कळले की ही कंपनी एका अस्पृश्याची आहे, तेव्हा त्यांनी काम देणे बंद केले आणि भीमरावांनाही आपले ऑफिस बंद करावे लागले. नंतर त्यांना व्यापारी शिक्षण देणाऱ्या दावर्स कॉलेजमध्ये पार्ट टाइम प्राध्यापकाची नोकरी मिळाली. तेथे ते औद्योगिक कायदा शिकवत असत. त्याचे त्यांना महिन्याला 50 रुपये मिळू लागले. त्यांनी वर्तमानपत्रांसाठी अर्थशास्त्रावर लेख लिहिले. 2 छोट्या पुस्तिका कास्ट इन इंडिया अँड स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज छापल्या, पण त्यातून खास मिळकत अशी झाली नाही. हे 1.5 वर्ष दुःख, गरिबी तसेच बेरोजगारीच्या प्रश्नांनी त्यांची पाठ पुरवली. सरकारने 10 नोव्हेंबर 1918 रोजी त्यांची मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. त्यासाठीचा अर्ज त्यांनी डिसेंबर 1917 मध्ये म्हणजे 1 वर्षाआधी दिला होता. आता त्यांना दरमहा 450 रुपये पगार मिळू लागला. पण भीमराव एकही पैसा अनाठाई खर्च करीत नसत. कॉलेजला जाणे येणे आणि चहासाठी रोजचा खर्च 3 आणे आणि घरखर्चासाठी महिन्याला 50-60 रुपये. महिन्याकाठी 2 पेक्षा जास्त माचीसच्या डब्या लागायला नकोत अशी सक्त ताकीद त्यांनी रमाबाईंना देऊन ठेवली होती. 2 वर्षात अशा प्रकारे त्यांनी 7,000 रुपयांची बचत केली. या पैशात त्यांना त्यांचे ध्येय पूर्ण करायचे होते आणि त्यांचे ध्येय होते इंग्लंडला जाऊन आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करणे. ते येथूनच त्यासाठी तयारी करत होते. त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक चळवळीत ते सक्रिय सहभाग घेऊ इच्छित नव्हते. पण 1919 मध्ये लॉर्ड साऊथबरो कमिशन भारतात आले
मताधिकार कुणाला द्यावा याविषयी चौकशी ते करणार होते. आता शांत राहिल्यास अस्पृश्यांना मताधिकार मिळणार नाही, म्हणून त्यांनी कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी राज्यपालाकडे अर्ज केला आणि 27 जानेवारी 1919 रोजी कमिशनसमोर आपली बाजू मांडली. या दरम्यान त्यांची ओळख त्यांचे मित्र कोल्हापूरचे दत्तोबा पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांशी करून दिली. महाराजांच्या आर्थिक मदतीने त्यांनी शनिवार दिनांक 31 जानेवारी 1920 रोजी आपले पाक्षिक मूकनायक सुरू केले. मूकनायकाने अस्पृश्यांमध्ये जागृतीची भावना निर्माण केली. अस्पृश्यांनी कागल संस्थानातील माणगाव येथे 21 व 22 मार्च 1920 रोजी बहिष्कृत परिषदेचे आयोजन केले. डॉक्टर आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराजही उपस्थित राहिले. आपल्या भाषणात महाराज अस्पृश्यांना म्हणाले, आंबेडकरांच्या रूपात तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभला आहे. ते तुमच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री वाटते. इतकेच नाही तर एक दिवस ते साऱ्या हिंदुस्थानचे नेतृत्व करणाऱ्या अग्रगण्य नेत्यात जाऊन बसतील असे माझे मन मला सांगत आहे. या परिषदेमध्ये सर्वांनी शाहू महाराजांसोबत जेवण केले. रोटीबंदीच्या काळात हे मोठे पाऊल होते. मे 1920 मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते. या परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी अस्पृश्यांकडूनच निवडले जावेत असा ठराव पास केला गेला. महारातील सर्व पोटजातीच्या लोकांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत पंक्तीत जेवण केले आणि महाराजांच्या पोटजातीतील पंक्तिभेद एकदाचा संपला. काही स्वतःची बचत, काही मित्र नवल भतेनाकडून कर्ज व काही छत्रपती शाहू महाराजांची आर्थिक मदत अशी पुंजी गोळा करून जुलै 1920 मध्ये भीमराव आपला अर्धवट अभ्यास पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांदा इंग्लंडला निघाले. शिष्यवृत्ती मिळणार नव्हती, त्यामुळे त्यांना कमीत कमी खर्चात व लवकरात लवकर अभ्यास पूर्ण करायचा होता. म्हणून रात्रंदिवस अभ्यासाचा ध्यास घेऊन ते 11 महिन्यात म्हणजे जून 1921 मध्ये MSc झाले. त्यासाठी त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ द इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध लिहिला व लगेच 16 महिन्यांनी ऑक्टोबर 1922 मध्ये DSc साठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध पूर्ण करून विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर लगेच बार्याट लॉची परीक्षा दिली. अशा रीतीने ज्या अभ्यासक्रमाला साधारणतः 8 वर्षे लागतात, रोज 18 ते 21 तास अभ्यास करून डॉक्टर आंबेडकरांनी तो 2.5 वर्षात पूर्ण केला. 1922च्या शेवटी ते जर्मनीच्या बॉन विद्यापीठात गेले आणि 3 महिने संस्कृतचा अभ्यास केला. जवळचे पैसे संपत आले होते, म्हणून एप्रिल 1923 मध्ये ते लिव्हरपूल कोलंबो मार्गे एका मालवाहू जहाजातून भारताकडे निघाले. जहाजावरच्या त्यांच्या खोलीभोवती बकऱ्या, बदके, डुकरे होती. बाजूलाच वेगवेगळ्या देशातले कामगार दारू पिऊन पत्ते खेळत धिंगामस्ती करत होते आणि डॉक्टर आंबेडकर आपल्या खोलीमध्येच वाचता वाचता पुस्तकांची पाने मिटत व भारतात गेल्यावर काय काय करावे, कसे करावे याचे आराखडे मनाशी बांधत होते. भारतात आल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. आता ते अमेरिकेचे PhD आणि लंडनचे DSc आणि बॅरिस्टर होते. परंतु अस्पृश्यतेमुळे सॉलिसिटर्स भीमरावांना सहकार्य करीत नव्हते. त्यामुळे एवढी विद्वत्ता असूनही त्यांना अनंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. 1923च्या सप्टेंबरमध्ये त्यांना पहिली केस मिळाली, ती एका महाराची. हळूहळू ते आपल्या वकिलीच्या धंद्यात स्थिरावले. स्थिर स्थावर होताच त्यांनी लोकांची संघटना बांधायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 9 मार्च 1924 रोजी दामोदर हॉल परळ येथे एका सभेचे आयोजन केले व नंतर एक संस्था स्थापन केली. तिचे नाव होते बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना म्हणजे भारतातील पददलितांना स्वावलंबन, स्वाभिमान्य, आत्मोद्धार यांची शिकवण देऊन देशात महापरिवर्तन घडवून आणणाऱ्या युगाचा प्रारंभ होता. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सभेचे ब्रीद होते. बहिष्कृत हितकारिणी सभेमध्ये अस्पृश्य लोकांच्या स्थितीवर चर्चा झाल्या. तसेच संस्थेने जागोजागी बहिष्कृत परिषदांचे आयोजन केले. अस्पृश्यतेचे चटके डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः सोसले होते. त्यामुळे दलितांचे दुःख, दुर्दैव आणि दैन्य पाहून त्यांची आतडी पिळवटून निघत, हृदयातले कड अनावर होत. झोपलेल्या अस्पृश्य समाजाला आत्मभान देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर अतिशय तिखटनी बोचऱ्या भाषेत उपदेश करीत. आपल्या अस्पृश्य बांधवांना ते म्हणत, तुमची ही हीन दीन वदने पाहून व करुणाजनक वाणी ऐकून माझे हृदय फाटते. युगानुयुगे तुम्ही गुलामगिरीच्या गर्तेत
गंजत कुजत सडत पडला आहात, तरी तुमची भावना हीच आहे की आपली ही दुर्दशा देवनिर्मित आहे, ईश्वरी संकेतानुसार आहे. तुम्ही गर्भात असतानाच का मेला नाहीत? जन्मास येऊन तुम्ही जगातील दुःख, दारिद्र्य आणि दास्य यांच्या अक्राळ विक्राळ चित्राचा भेसूरपणा आपल्या अवनत आणि अपमानित जीवनाने वाढवित आहात. जर तुमच्या जीवनाचे पुनरुज्जीवन होत नसेल तर तुम्ही या जगातून नाहीसे होऊन जगाच्या दुःखाचे ओझे का कमी करत नाहीत? तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वतःच्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र, आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून तुम्हाला स्वाभिमानपूर्ण जीने जगायचे असेल तर स्वावलंबन हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग होय, हे लक्षात ठेवा. डॉक्टर आंबेडकरांची अशी भाषणे अस्पृश्यांच्या मृतवत मनामध्ये नवा प्राण, साहस आणि जोश भरत. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, हा नारा त्यांनी बुलंद केला. केवळ बाह्य चळवळ केल्याने अस्पृश्य वर्गाचा कार्यभाग होणे नाही, याची जाणीव डॉक्टर आंबेडकरांना होती. म्हणून अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे वसतिगृहे चालवण्यास प्रारंभ केला. 1925च्या जानेवारी महिन्यात सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू करण्यात आले. नंतर धारवाड, जळगाव, पनवेल, अहमदाबादमध्येही विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. विद्यार्थ्यांत ज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी व समाजसेवेची वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने विद्यार्थ्यांकरवी एक सरस्वती विलास नावाचे हस्तलिखित मासिक सभेकडून प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. तरुण आणि प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा आणि वाचनालये चालवली. अस्पृश्य युवकांना जुगारापासून वाचवण्यासाठी महार हॉकी क्लबची स्थापना करण्यात आली. सभेच्या कार्याची महती मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्यापर्यंतही पोहोचली. त्यांनी आपल्यातर्फे 250 रुपयाचा चेक पाठवून संस्थेच्या कार्याला मदत केली व हित चिंतले. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणांनी पददलित वर्गात स्वाभिमानाची ज्योत जागवली. सहकाऱ्यांच्या मनातून जातीभेदाची भावना काढून टाकण्यासाठी आपल्या वागणुकीत महार मांग चांभार असा भेद ते कधी करत नसत. त्यांच्या अनेक सहकारी चांभार होते. बरेच दिवस एक मांगाचा मुलगा त्यांनी आपल्या घरी शिक्षणासाठी ठेवून घेतला होता. 1925 साली कोल्हापूरहून परत येताना डॉक्टर आंबेडकर, दत्तोबा पवार व गणेशाचार्य मिरज स्टेशनवर थांबले असता तिथल्या महार लोकांनी त्यांना ओळखले व स्टेशनवरच त्यांच्या जेवणाची सोय केली. तेव्हा ते तिघेही एकाच ताटात जेवले. दत्तोबा पवार हे चांभार समाजाचे होते तर गणेशाचार्य हे मांग समाजाचे होते. सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असल्याने डॉक्टर आंबेडकरांचे घराकडे लक्षच नसे. जून 1926मध्ये त्यांचा छोटा मुलगा राजरत्न न्यूमोनियाने मरण पावला. त्याच्या मरणाने बाबासाहेब अत्यंत व्यथित झाले, पुरते खचले. आपला मित्र दत्तोबा पवार यांना पत्रामध्ये त्यांनी लिहिले, 3 मुलगे आणि एका मुलीच्या मृत्यूने माझ्या जीवनातील आनंदच हरपला आहे आणि हे जीवन एखाद्या रान माजलेल्या बागेसारखे झाले आहे. कर्तव्याची जाणीव भावनांची तीव्रता कमी करते. दुःखाचा आवेग ओसरल्यावर ते परत कामामध्ये व्यस्त झाले. सामाजिक कार्यामध्ये सारखे व्यस्त असल्याने डॉक्टर आंबेडकर आपल्या वकिलीकडेही पूर्ण लक्ष देऊ शकत नव्हते. अस्पृश्यतेमुळे तशा केसेसही कमीच मिळत. म्हणून त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. त्यांना बाटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये मर्कंटाईल लॉचे पार्ट टाईम प्राध्यापक म्हणून जागा मिळाली. आठवड्यातून 3-4 तास कामासाठी त्यांना दरमहा 200 रुपये मिळत. 1927च्या सुरुवातीलाच मुंबई सरकारने डॉक्टर आंबेडकरांची विधानसभेवर नेमणूक केली. त्यांनी विधानसभेत अंदाजपत्रकावर तसेच शेती व दारूवर कर आकारणीसंबंधी भाषणे दिली. विधानसभेतील त्यांची भाषणे विद्वत्ता, वक्तृत्व आणि वकिलीने युक्त असत. त्यांचा सर्वांवर प्रभाव पडे. त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरूच होते. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळू लागले. लोकांमध्ये जागृती होऊ लागली. आता त्यांना अस्पृश्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आंदोलनाला मूर्त स्वरूप द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी कोकणातील महाड शहराची निवड केली. महाड शहराच्या आसपास अनेक सेवानिवृत्त महार सैनिक स्थायिक झाले होते आणि स्वाभिमानाची लढाई लढताना प्राणांची बाजी लावायलाही ते मागे हटणारे नव्हते. दुसरी बाब अशीही होती की महाड नगरपालिकेने 1924मध्ये महाडचे 14 तळे सर्वांसाठी खुले असल्याचा ठराव पास करून तशी घोषणाही केली होती. म्हणजे कायद्याने अस्पृश्य 14 तळ्याचे पाणी वापरू शकत होते, पण ह्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याची हिंमत अस्पृश्यांनी केली नव्हती. म्हणून महाडमध्ये
19 व 20 मार्च 1927 रोजी बहिष्कृत परिषद आयोजित करण्यात आली. त्यासाठी महाड सत्याग्रह स्वागत समिती बनवण्यात आली. महाडचे सुरबा टेपनीस, अनंतराव विनायक चित्रे इत्यादी सवर्णही त्यांच्यासोबत होते. अस्पृश्यांमध्ये चैतन्य आणि अत्याचाराचा सामना करण्याचे साहस निर्माण व्हावे यासाठी त्यांनी 13 मार्च 1927ला समता सैनिक दलाची स्थापना केली. महाडच्या सत्याग्रहाची जंगी तयारी करण्यात आली. 40 रुपयाचे पाणी खरेदी करण्यात आले. मोठा मंडप टाकण्यात आला. महाराष्ट्र आणि गुजरातमधून 5000 लोक परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी महाडला जमले. 19 तारखेला संध्याकाळी 4 वाजता परिषद सुरू झाली. डॉक्टर आंबेडकरांनी आवेशपूर्ण भाषण केले. सर्वजण जेवण करून मंडपातच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी आणखी जणांची भाषणं झाली. दुपारी बाबासाहेबांच्या मागे 4 रांगेत व शिस्तीने सर्व जमाव चौदार तळ्याकडे निघाला. चारी बाजूंनी लोकच लोक. लोकांनी चौदार तळे फुलून गेले. बाबासाहेबांनी आपल्या ओंजळीत पाणी घेऊन पिले. सर्वांनी त्यांचे अनुकरण केले. स्वाभिमानाच्या लढाईतला हा विजय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. सर्वजण शिस्तीत परत मंडपात आले. परिषद संपली. बाबासाहेब डाक बंगल्यावर आले. काही लोक परत गेले. काही जेवून परत जाण्याची तयारी करत होते तर काही जेवत होते. इतक्यात सवर्णांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. पाणी सांडून दिले. स्वयंपाकात माती टाकली. निशस्त्र लोकांना मारहाण केली. अनेक जण रक्तबंबाळ झाले. काहींना मूर्छा आली. बाबासाहेबांना डाकबंगल्यावर खबर मिळताच ते तिथे पोहोचले. स्वतःच्या रागावर काबू ठेवत आपल्या लोकांना त्यांनी आदेश दिला, शांत रहा व सहन करा. उलटवार करू नका. आम्ही अहिंसक असल्याचे त्यांना दाखवून देऊ. आपल्या नेत्याचा आदेश सर्वांनी पाळला. पोलिसांनी येऊन कारवाई केली. जखमींना बाबासाहेबांनी दवाखान्यात नेले व उपचार करविले. 23 मार्चला ते मुंबईला परत आले. तेव्हा त्यांना माहिती झाली की रमाबाईंनी त्यांच्या काळजीने 2 दिवसापासून अन्नपाणी घेतलेच नव्हते. ह्या परिषदेने अस्पृश्यांच्या मनात क्रांतीची बीजे पेरली. गुलामीच्या बेड्या तुटून पडल्या. बाबासाहेबांच्या आदेशांनी त्यांनी मृतमांस भक्षण, भीक मागणे तसेच अस्वच्छ राहणे सोडण्याच्या शपथा घेतल्या. साऱ्या भारतात ह्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. हिंदूंनी गावागावात अस्पृश्यावर अत्याचार केले. त्यांना बहिष्कृत केले. वृत्तपत्रांनीही डॉक्टर आंबेडकरांवर टीकेची झोड उडवली. आपल्या आंदोलनाची माहिती समाजाला देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना आता वृत्तपत्राची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी एक पाक्षिक सुरू केले, बहिष्कृत भारत. तिकडे महाडच्या सवर्णांनी विष्णू मंदिरात सभा घेऊन चौदार तळ्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केले. त्यासाठी तळ्यातून 108 घागरी पाणी काढून त्यात पंचगव्य म्हणजे गाईचे मलमूत्र, दही, दूध व तूप मिसळून मंत्रोच्चारासह ते तलावाच्या पाण्यात सोडले व सर्वांनी पाणी वापरायला सुरुवात केली. महाडच्या दंग्याची पोलीस चौकशी पूर्ण होऊन दंगेखोरांवर कोर्टात केस चालली व 9 पैकी 5 जणांना 6 जून 1927 रोजी 4 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. चौदार तळ्याच्या शुद्धीकरणाची बातमी ऐकून डॉक्टर आंबेडकर व इतर अस्पृश्यांना स्वतःचा अपमान वाटला. लगेच 26 जून 1927च्या बहिष्कृत भारतात त्यांनी अस्पृश्यांच्या नावे नोटीस प्रसिद्ध केली. आपला अस्पृश्यतेचा कलंक जे धुवून काढू इच्छितात त्यांनी बहिष्कृत भारताच्या कार्यालयात आपले नाव नोंदवा. धर्म मानवासाठी आहे की माणूस धर्मासाठी? आम्ही हिंदू धर्माचे घटक आहोत किंवा नाही याचा निर्णय आम्हास हवा आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी परत महाडमध्ये परिषद भरवण्याचे ठरवले. दरम्यान डॉक्टर आंबेडकरांनी समाजात समतेचा प्रचार करण्यासाठी 29 जून रोजी समता पाक्षिक सुरू केले. तसेच 4 सप्टेंबर रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वात समाज समता संघाचीही स्थापना करण्यात आली. महाडच्या सत्याग्रहाने महाराष्ट्रात जागृतीला सुरुवात झाली होती. 13 नोव्हेंबर 1927 रोजी अमरावतीला अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला. इंद्रभवन थिएटरमध्ये परिषद भरवण्यात आली. डॉक्टर आंबेडकर तिचे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात त्या अस्पृश्यांना म्हणाले, कोणत्याही देवाला आमचा विटाळ होत नाही, म्हणूनच आम्ही वेगळ्या मंदिराचा विरोध करतो. हिंदुत्वाच्या विकासात वाल्मिकी, रोहिदास, चोखामेळा आदी संतांचाही वाटा आहे. परिषद सुरू असतानाच डॉक्टर आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम वारलेची बातमी तारेद्वारा मिळाली. 10 मिनिटे परिषद थांबवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर परिषद परत सुरू करण्यात आली.
25 डिसेंबर 1927च्या महाड परिषदेची जय्यत तयारी सुरू झाली. पण परिषदेचा मंडप उभारण्याकरिता कोणी स्पृश्य हिंदू जागा देईना. तेव्हा फत्तेखान नावाच्या मुसलमानाने आपले शेत परिषदेसाठी दिले. स्थानिक व्यापाऱ्यांनीही परिषदेच्या कार्यकर्त्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे सत्याग्रह समितीने 10 दिवस पुरेल इतके अन्नधान्य आणि इतर सामुग्री बाहेरून आणून जमा करून ठेवली. डॉक्टर आंबेडकर 24 डिसेंबरला महाडसाठी दासगाव मार्गे बोटीने निघाले. दासगावला 3000 लोकांनी त्यांचे स्वागत केले. तेथून सर्वजण शिवाजी महाराजांचा जयघोष करीत महाडला पोहोचले. परिषदेसाठी 15,000 लोक हजर झाले होते. लोकांसोबत त्यांनी जेवण केले आणि नंतर परिषदेला सुरुवात झाली. परिषदेचे उद्घाटन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या गरीब बांधवास म्हणाले, 14 तळ्याचे पाणी आपण प्याला नाही तर आपण काही मरत नाही, परंतु आम्हीही इतरांसारखीच माणसे आहोत हे आम्हाला दाखवायचे आहे. ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बोलावलेली आहे. हिंदू समाजाला पुनर्रचनेची गरज आहे व ती 2 तत्वावर व्हायला पाहिजे, समानता आणि जातीविहित रचना. रात्री 9 वाजता अगोदरच तयार केलेली मनुस्मृतीची दहनभूमी पेटवण्यात आली. बापूसाहेब सहस्त्रबुद्धींनी मनुस्मृतीतील काही श्लोक वाचून दाखवले आणि बाबासाहेबांनी काही अस्पृश्य साधूंच्या मदतीने जातीभेदाची जननी मनुस्मृतीची जाहीर होळी केली. नंतर तिथेच अस्पृश्य महिलांचीही एक सभा झाली. डॉक्टर आंबेडकर त्यांना उपदेश करताना म्हणाले, स्वच्छ रहा, पांढरपेशा स्त्रियांप्रमाणे पोशाख करा, नवरा व मुले दारू पिऊन येत असतील तर त्यांना घरात घेऊ नका, मुलं मुलींना शिक्षण द्या. आणि परिषद संपन्न झाली. 28 तारखेला सहस्त्रबुद्धे, चित्रे, घाडगे इत्यादी सहकाऱ्यांसोबत ते रायगड किल्ला पाहायला गेले. दिवसभर फिरून रात्री गडावरच मुक्काम केला. सकाळी गडावरून उतरताना त्यांना जागोजागी लोक काठ्या भाले घेऊन उभे असल्याचे दिसले. ते का उभे आहेत याची विचारणा केली असता त्यांना कळले की काही मराठे लोक संध्याकाळी शस्त्र घेऊन बाहेर पडले होते. महारांना आपल्या नेत्याच्या जीवाला धोका असल्याची भीती वाटल्याने जवळपासच्या गावाचे महार लोक आपल्या लाडक्या नेत्याच्या रक्षणाकरिता रातोरात रायगडावर जमा झाले होते. महारांची निष्ठा पाहून डॉक्टर आंबेडकरांचे मन हेलावले आणि आपले आयुष्य किती मूल्यवान आहे याची त्यांना जाणीव झाली. अस्पृश्यांच्या मनात डॉक्टर आंबेडकरांविषयी अपार प्रेम व श्रद्धा निर्माण झाली होती. ते आपल्या लाडक्या नेत्याला आता आदराने बाबासाहेब व रमाबाईंना आईसाहेब संबोधू लागले. 21 फेब्रुवारी 1928 रोजी मुंबई असेंब्लीमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा करताना त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली आणि कामगार स्त्रियांना प्रसूती काळात वेतनासह सुट्टी मिळायला हवी असे आग्रहाने प्रतिपादन केले. 19 मार्च 1928ला त्यांनी मुंबई असेंब्लीमध्ये महार वतन कायदा सुधार बिल मांडले. वतनदार महारांची दैन्यावस्था व गुलामीबाबत लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी त्यांनी वर्षभर अनेक जागी भाषणे दिली होती. तसेच बहिष्कृत भारतामध्ये लेखही लिहिले होते. वतनदारी गुलामीत ठेवणारी असल्याने महारांची प्रगती होऊ शकत नाही, म्हणून वतनदारी नष्ट करून त्यांना पगारी नोकर करावेत व वतनाच्या जमिनी त्यांना कायमच्या देऊन त्यांची वतनातून सुटका करावी अशी त्यांनी मागणी केली. मुंबई असेंब्लीमध्ये बिलावर चर्चा तर झाली, परंतु ते पास होऊ शकले नाही. या दरम्यान राजकीय सुधारणांचे निरीक्षण करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले. 6 सदस्यीय मंडळामध्ये एकही सदस्य भारतीय नव्हता, म्हणून काँग्रेसने कमिशनसोबत असहकार करण्याचे ठरवले. कमिशनचे स्वागत काळे झेंडे दाखवून तसेच सायमन वापस जाओ, सायमन परत जाओच्या घोषणांनी केले गेले. लाहोरमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांना मरण आले. मुंबई प्रांत समितीवर सायमन समितीसोबत काम करण्यासाठी 3 ऑगस्ट 1928 रोजी डॉक्टर आंबेडकरांची निवड करण्यात आली. सायमन कमिशनला बाबासाहेबांनी सहकार्य केले. त्यांना वाटत होते की कमिशनशी असहकार केल्याने देशापुढचे प्रश्न सुटणार नाहीत. काँग्रेसच्या लोकांनी त्यांना राष्ट्रद्रोही म्हटले, पण त्यांनी पर्वा केली नाही. सायमन कमिशनचा अहवाल तयार झाला तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी त्यावर सही तर केलीच, सोबत आपली 94 पानांची मतपत्रिका मिनिट ऑफ डिसेंट ही जोडली. ही मतपत्रिका तयार करण्यासाठी त्यांनी 3 महिने रात्रंदिवस कठोर परिश्रम घेतले. जेव्हा टीकाकारांनी या मिनिट ऑफ डिसेंटचे वाचन केले तेव्हा त्यांना डॉक्टर आंबेडकरांमधला देशभक्त दिसून आला. हार्निमन, केसरी तसेच विविध वृत्त यांनी त्यांची प्रशंसा केली. महाडमध्ये मनुस्मृती दहनानंतर अस्पृश्य हिंदू धर्माचा भाग आहेत हे सिद्ध करण्याचे त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक सभांमध्ये भाषणे दिली. चिपळूणमध्ये 13-14 एप्रिल 1929 रोजी आयोजित रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेमध्ये
आलेल्या 9,000 लोकांना त्यांनी कोणत्याही जोरजुलुमाला न घाबरता धार्मिक क्रांतीच्या मार्गाने चालण्याचा संदेश दिला. दुसऱ्या दिवशी सर्व उपस्थित 6,471 लोकांचे व्रतबंध गायत्री मंत्राच्या उच्चाराने देवराव नाईक यांनी केले. दुपारनंतर तेथेच शेतकऱ्यांची सभा झाली. अन्यायी खोटी पद्धती नष्ट करण्यासाठी त्यांनी सर्वांना संघटित होण्याचे आवाहन केले. 29 जून 1929ला आपले एक सहकारी गोविंदराव आडरेकर यांच्या केशव नावाच्या मुलाचे लग्न विठाबाई तिडेकर नावाच्या मुलीशी वैदिक पद्धतीने लावण्यात आले. या कार्यक्रमाचे पौराहित्य सुंदरराव वैद्य या ब्राह्मण पुरोहिताने केले. डॉक्टर आंबेडकर भलेही स्वतः हिंदू धर्मीय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत होते, पण स्पृश्य समाज मात्र त्यांना अस्पृश्यच मानित होता आणि त्यांच्याशी परत परत दुर्व्यवहार करत होता. ऑगस्ट 1929 मध्ये डॉक्टर आंबेडकर एक कोर्ट केस चालवण्यासाठी रत्नागिरीला गेले असता तेथील दोघांनी त्यांचा सूट देण्यास नकार दिला. स्टार्ट कमिटी सोबत डॉक्टर आंबेडकर जेव्हा खानदेशात गेले तेव्हा तेथील मुख्याध्यापकाने त्यांना शाळेमध्ये प्रवेशही करू दिला नाही. धुळेजवळ एका गावात गावकऱ्यांनी अस्पृश्यांवर बहिष्कार टाकला होता. त्याची चौकशी करण्यासाठी जाताना ते रेल्वेने 40गावला उतरले तेव्हा 23 ऑक्टोबर 1929 रोजी 40गावच्या अस्पृश्यांनी त्यांचे स्वागत केले. ते डॉक्टर आंबेडकरांना आपल्या वस्तीवर घेऊन जाऊ इच्छित होते. वस्ती दूर होती आणि एकही टांगेवाला त्यांना टांग्यात बसून न्यायला तयार नव्हता. शेवटी एक टांगा मिळाला, पण या अटीवर की टांगा कोणी अस्पृश्यच चालवेल. अस्पृश्यांपैकी कुणालाही टांगा चालवता येत नव्हता. पुलाजवळ घोडा उधळला व डॉक्टर आंबेडकर टांग्यातून खाली पडले. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. जीवावरचे संकट पायावर निभावले. त्यामुळे त्यांना डिसेंबरपर्यंत पडूनच राहावे लागले. अशा प्रकारे एवढे शिक्षण असूनही त्यांना अस्पृश्यतेचे अनेक चटके सहन करावे लागले. महाड सत्याग्रहानंतर त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांच्या प्रवेशाच्या आंदोलनाची घोषणा केली. 2 मार्च 1930 रोजी 3 वाजता 15,000 सत्याग्रही 1 मैल लांबीची रांग बनवून अत्यंत शांततेत आणि शिस्तीने राम मंदिराकडे निघाले. समोर मिलिटरी टाईपचा बँड होता. जथ्था मंदिराजवळ पोहोचला, परंतु मंदिराचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले होते. गोदावरीच्या घाटावर सत्याग्रहींची सभा झाली आणि दुसऱ्या दिवसापासून 4ही दरवाजांवर सत्याग्रह सुरू करण्याचे ठरले. एक शिबिर बनवण्यात आले होते, ज्यामध्ये 8,000 सत्याग्रही मंदिराच्या समोर जाण्याची आपली पाळी येण्याची वाट पाहत थांबले होते. मंदिराच्या 4ही दरवाजावर प्रत्येकी 125 सत्याग्रही रामाची भजने म्हणत मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. राम मंदिर पूर्णतः बंद केले गेले होते, जणू रामालाच कैदेत टाकले होते. 1 महिना उलटला, पण सत्याग्रह सुरूच होता. 9 एप्रिल रोजी रामनवमी होती. परंपरेनुसार काळ्या रामाची पारंपरिक रथात मिरवणूक काढायची होती. सवर्ण आणि अस्पृश्यांमध्ये बैठक होऊन प्रभू रामचंद्रांचा रथ दोन्ही पक्षाचे लोक एकत्र ओढतील असे ठरले. त्यानुसार डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याकडच्या धडधाकट व चपळ अशा 50 जणांची निवड केली. परंतु ऐनवेळी स्पृश्यांनी रथ वेगळेच चिंचोळ्या गल्लीत पळवला. चपळ अस्पृश्यांनी पळत जाऊन रथाला हात लावतात सवर्णांनी हल्ला केला. विटा दगडांचा मारा केला. अनेक अस्पृश्य जखमी झाले. डॉक्टर आंबेडकरांनाही मार लागला. दादासाहेब गायकवाड व रणखांबे त्यांना सुरक्षित जागी घेऊन जाणार होते, परंतु डॉक्टर आंबेडकरांनी नकार दिला. ते म्हणाले, येथे राहून मरण आले तरी मी येथून हटणार नाही. प्रत्येक सत्याग्रहीच्या जीवाची किंमत माझ्या जीवापेक्षा कमी नाही. यामध्ये अनेक सत्याग्रही जखमी झाले. पोलिसांनी दंगेखोरांना काबूत केले व जखमींना दवाखान्यात नेले. या मंदिर प्रवेश आंदोलनाची प्रतिक्रिया भारतभर उमटली. खेड्यापाड्यात अस्पृश्यांवर बहिष्कार टाकण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार केले गेले, परंतु नाशिकचे आंदोलन सुरूच राहिले. मंदिर जवळपास 1 वर्षभर बंद राहिले आणि हे आंदोलन 13 ऑक्टोबर 1935 पर्यंत चालले. सायमन कमिशनच्या शिफारशीनुसार भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी इंग्रजांनी गोलमेज परिषदेची घोषणा केली. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्काराची घोषणा केली. सरकारने डॉक्टर आंबेडकर व राव बहादूर श्रीनिवासन यांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी नियुक्त केले. त्यामुळे सर्व वृत्तपत्रांनी डॉक्टर आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली. त्यावेळी काँग्रेस म्हणेल ते धोरण आणि काँग्रेस बांधेल ते तोरण अशी परिस्थिती होती.
या नियुक्तीबद्दल 2 ऑक्टोबरला परळ येथे अस्पृश्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे अभिनंदन केले. त्यांना मानपत्र आणि 5,000 रुपयांची थैली देण्यात आली. यावेळी उपस्थित 10,000 लोकांना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, अस्पृश्यांनाही स्वराज्य हवे आहे, परंतु अस्पृश्यांना त्यांचे स्वराज्य मिळण्याची व्यवस्था राज्यघटनेतच असायला हवी. हिंदुस्थानच्या पोलीस दलात तसेच सैन्यामध्ये अस्पृश्यांना जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न करेन. गोलमेज परिषदेसाठी डॉक्टर आंबेडकर व्हाईसरॉय ऑफ इंडिया या बोटीने निघाले. त्यांच्यासोबत हिंदू महासभेचे डॉक्टर मुंजे, मुस्लिम लीगचे मौलाना अहमद अली, बॅरिस्टर जिना, बॅरिस्टर जयकर इत्यादी विद्वान लोक. लंडनला पोहोचताच त्यांनी अनेक ब्रिटिश पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना अस्पृश्यांची दशा आणि त्यांच्या राजकीय अपेक्षांबाबत कल्पना दिली. त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची एक छोटी पुस्तिका छापून घेतली आणि तिच्या प्रती गोलमेज परिषदेच्या सर्व सदस्यांना वाटल्या. या पुस्तिकेमध्ये त्यांनी अस्पृश्यांकरिता समान नागरी हक्क, मानवी हक्क तसेच असेंब्ली व सरकारी नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व इत्यादी मागण्या मांडल्या. गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांची भाषणे अत्यंत प्रभावी राहिली. 31 डिसेंबरला दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ब्रिटिश सरकारने शासन स्थापण्याकरता अस्पृश्यांचा वापर केला, परंतु त्यांच्या परिस्थितीत बदल होईल असे काहीच केले नाही. ब्रिटिश शासनाला 150हून अधिक वर्षे झालीत, पण आजही अस्पृश्यतेची प्रथा टिकून आहे. अस्पृश्यांना आजही पोलिसात नोकरी मिळत नाही. उद्या सत्तेचे हस्तांतरण होईल तेव्हा अस्पृश्यांना सत्तेत वाटा पाहिजे आहे. त्यांचे हक्क हवे आहेत. त्यांना नॉमिनेशन नको आहे. त्यांना मतदानाचा अधिकार हवा आहे. मतदानाचा अधिकार न देता जर स्वराज्य दिले गेले तर बहुजनावर श्रीमंताचे राज्य लादल्या जाईल. या परिषदेने अस्पृश्यांचा प्रश्न प्रथमच जगाच्या वेशीवर टांगला. महात्मा गांधींनी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन सोबत दिनांक 5 मार्च 1931 रोजी करार करून आपले सविनय कायदेभंगाचे आंदोलन थांबवले आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे कबूल केले. जुलैच्या 3ऱ्या सप्ताहामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी, जीना, सप्रू इत्यादी सोबत डॉक्टर आंबेडकरांनाही निमंत्रित केले गेले. यावेळी त्यांना फेडरल स्ट्रक्चर समितीचे सदस्य बनवले गेले. वृत्तपत्रांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नियुक्तीवर संतोष व्यक्त केला. तसेच चिरनेर खटला, सायमन कमिशन आणि पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी दाखवलेल्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला. दुसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्याकरिता डॉक्टर आंबेडकर मुलतान बोटीवर चढले तेव्हा बलार्ड पियरवर समता सैनिक दलाच्या 2000 स्वयंसेवकांनी त्यांना सलामी दिली. डॉक्टर आंबेडकर जिंदाबादच्या घोषणांनी आकाश दुमदुमले. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात सर्वांना मताधिकार आणि संस्थानी प्रजेचे अधिकार यासाठी प्रेक्षणीय झुंज दिली. तसेच अस्पृश्यांकरिता शीख व मुसलमानांप्रमाणे वेगळ्या राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी केली. महात्मा गांधी 15 दिवसांनी उशिरा लंडनला गेले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेस आणि अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व तेच करतात असा दावा केला आणि अस्पृश्यांना वेगळे राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या योजनेला कडाडून विरोध केला. आपल्या योजनेला मुसलमान प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्यासाठी गांधींनी मुसलमान प्रतिनिधींशी आठवडाभर चर्चा केली. जिनांना भेटायला ते कुराणाची प्रत सोबत घेऊन गेले. त्यांच्या 14च्या 14 मागण्या मान्यही केल्या, तरीही शीख मुसलमान प्रश्नावर वाटाघाटी फिसकटल्या. याची जबाबदारी गांधींनी भारतीय प्रतिनिधींवर टाकली व ते लोकप्रतिनिधी नाहीत असा आरोप केला. डॉक्टर आंबेडकरांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्यांनी त्यांना पाठवलेल्या तारांचा गठ्ठाच प्रतिनिधींसमोर ठेवला व त्यांना अस्पृश्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. तसेच इतर समुदायांना वेगळे प्रतिनिधित्व देताना केवळ अस्पृश्यांना नाकारणे म्हणजे मानसिक दिवाळखोरी असल्याचे म्हटले. शेवटी अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर एकमत न होताच परिषद बरखास्त झाली. याबाबतीत पंतप्रधान यांचा निवाडा मान्य करण्यात येईल असे सह्यांचे लेखी निवेदन प्रतिनिधींतर्फे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांना देण्यात आले. या निवेदनावर गांधींनी सही केली. पण या मागण्या इतक्या न्याय्य आहेत की अशा निवेदनाची गरजच नाही असे म्हणत आंबेडकरांनी सही केली नाही. गोलमेज परिषदेत अस्पृश्य वर्गांच्या न्याय मागण्यांना गांधींनी केलेला विरोध बुद्धीला न पटणारा असाच होता.
गांधीजी 28 डिसेंबरला परत येणार व त्यांना निष्ठेचा मुजरा करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य वर्गीय मंडळी येणार असल्याची वार्ता फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली. 27 डिसेंबरला रात्री सुमारे 8,000 अस्पृश्य स्त्री पुरुष थंडीत गांधीजीच्या मार्गावर तळ देऊन बसले. 28 डिसेंबरला गांधीजी धक्क्यावर उतरताच काळ्या निशाणांची निदर्शने झाली. दोन्ही पक्षांनी परस्परावर लाठ्या, काठ्या, विटा, सोडा वॉटरच्या बाटल्यांचा भडीमार केला. स्वागताचा आणि धिक्काराचा एकच गोंधळ. अहिंसेचे प्रेषित गांधीजी यांचे देवदुर्लभ स्वागत अशा रीतीने मायदेशी झाले. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या समाप्तीनंतर डॉक्टर आंबेडकर आपल्या जुन्या प्राध्यापक मंडळींना भेटण्यासाठी तेथूनच अमेरिकेला गेले. 29 जानेवारीला सकाळी ते मुंबईला पोहोचले. त्यांच्यासोबत मौलाना शौकत अली होते. हजारो दलितांनी आणि मुसलमानांनी त्या दोघांचे स्वागत केले. समता सैनिक दलाने आपल्या नेत्यास मानवंदना दिली. त्याच दिवशी 114 संस्थांनी त्यांना मानपत्र दिले. त्यात म्हटले की समानतेचा दर्जा व वागणूक यावर असलेला आमचा हक्क आपण पूर्णपणे सिद्ध केला आहात. आपल्या पराक्रमाच्या अभावी आमच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केले गेले असते. उत्तरामध्ये दिलेल्या भाषणामध्ये सर्व श्रेय त्यांनी लोकांना दिले आणि म्हणाले, भविष्यामध्ये मी राष्ट्राची सेवा केली असेच म्हटले जाईल. ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला निर्णय जाहीर केला. तो जातीय निवाडा या नावाने ओळखला जातो. यानुसार मुसलमान, शीख तसेच अस्पृश्य या सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. ब्रिटनमध्ये गांधींनी ब्रिटिश प्रधानमंत्री जो काही निर्णय देतील तो आम्ही मान्य करूत अशा पत्रावर सही केली होती. तरीही भारतात परत आल्यावर ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करताच गांधींनी या निर्णयाच्या विरोधात आमरण उपोषणाची धमकी दिली. गांधीजी तेव्हा पुण्याला येरवडा जेलात होते. गांधींच्या या निर्धाराने देशात खळबळ माजली. जेव्हा त्यांनी उपोषण सुरू केले, देशभरात डॉक्टर आंबेडकरांवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यांना इंग्रजांचा पित्तू, देशद्रोही म्हटले गेले. डॉक्टर आंबेडकरांनी आपली बाजू मांडण्यासाठी एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी विचारले, जर मुसलमानांना आणि शीखांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने देश विभक्त होत नाही, तर तो अस्पृश्यांना दिल्यानेच कसा होऊ शकतो? या देशामध्ये अनेक महात्मा आले आणि गेले, पण अस्पृश्य जेथे होते तेथेच आहेत. दुसऱ्या दिवशी एक शिष्टमंडळ डॉक्टर आंबेडकरांना भेटायला गेले व आपला स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क सोडण्याची विनंती केली. त्यांना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मी माझ्या अस्पृश्य बांधवांचा कायदेशीर हक्क सोडू शकत नाही. भलेही तुम्ही मला विजेच्या खांबाला फाशी दिलीत तरी चालेल. गांधींची तब्येत खराब होऊ लागली. तसतसे वातावरण तापू लागले. आंबेडकरांना खुनाच्या धमक्यांची पत्रे येऊ लागली. डॉक्टर आंबेडकर अशा धमक्यांना भीक घालणारे नव्हतेच. शुक्रवारी 23 तारखेला गांधींचा मुलगा देवदास व पत्नी कस्तुरबा डॉक्टर आंबेडकरांना येऊन भेटले व गांधीजींच्या प्राणांचे दान मागितले. आर्त डोळ्यातली याचना पाहून डॉक्टर आंबेडकर द्रवले व शनिवार 24 सप्टेंबर 1932 रोजी सुप्रसिद्ध पुणे करार झाला. स्वतंत्र मतदारसंघाचा मिळालेला हक्क डॉक्टर आंबेडकरांनी सोडला. त्याच्या बदल्यात संयुक्त मतदारसंघ तसेच राखीव जागा अस्पृश्यांना मिळाल्या. पुणे करारामुळे त्यांना 71 ऐवजी 148 जागा मिळाल्या, पण आपले प्रतिनिधी स्वतः निवडण्याचा हक्क मात्र त्यांनी गमावला. राजकारणी गांधींचा विजय झाला. मोठ्या हिकमतीने त्यांनी अस्पृश्य समाजाची स्वतंत्र मतदारसंघाची कवचकुंडले काढून घेऊन आंबेडकरांना हतबल केले. पुणे करार डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी दरम्यान एक गैरसरकारी करार होता. मात्र याच्या अटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मध्ये सामील करण्यात आल्या. 4 दिवसांनी 28 सप्टेंबरला डॉक्टर आंबेडकर एका सभेमध्ये आपल्या अनुयायांना म्हणाले, मंदिरात प्रवेश केल्याने तुमचा उद्धार होऊ शकत नाही. आम्हाला आपल्या राजकीय अधिकाराचा उपयोग जीवनामध्ये सुख मिळेल त्या दिशेने केला पाहिजे. पुणे कराराने समग्र हिंदू समाजामध्ये सामाजिक जबाबदारीची एक चेतना जागृत केली. सगळीकडे मंदिर प्रवेश, सहभोजने इत्यादींच्या आयोजनांची रेलचल सुरू झाली. डॉक्टर आंबेडकर तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी 7 नोव्हेंबर 1932ला इंग्लंडला गेले. त्यांनी व्यापार संरक्षण समितीमध्ये काम केले. ठरल्यानुसार तिसऱ्या परिषदेचे काम 24 डिसेंबरला संपले. डॉक्टर आंबेडकर 23 जानेवारी 1933ला मुंबईला परतले. अत्याधिक श्रमाने त्यांचे स्वास्थ्य खराब होऊ लागले होते.
काही दिवस त्यांनी महाबळेश्वरला आराम केला आणि परत वकिली सुरू केली. डॉक्टर आंबेडकरांनी चालवलेले जनता साप्ताहिक लोकजागृतीचा टेंबा घेऊन गावोगाव पोहोचत होते, लोकांना मार्गदर्शन करत होते. त्याचा समाजावर योग्य परिणाम होत होता. अस्पृश्यांना आपल्या अवनत स्थितीची, स्वाभिमानाची व अधिकारांची जाणीव होऊ लागली. त्यांनी मुलामुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केली. मुंबईत भीमराज स्पोर्टिंग क्लबची स्थापना केली. झपाटलेले कार्यकर्ते गीतातून व जलसांतून बाबासाहेबांचे विचार व क्रांतीची